नमस्कार, आपल्या रुपाली कुकिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मटर पनीर मसाले भात। चला तर मग आता आपण पनीर मटर मसाले भाताचं साहित्य बघूया। कांदे घेतले 2 उभे कापून, हिरवी मिरची मध्ये कापून घेतले 2, टोमॅटो 2 मोठे घेतलेत, गाजर घेतले, लसूण घेतला, तेजपत्ता घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, हळद घेतले, आपला कांदा लसूण मसाला घेतलाय, बिर्याणी मसाला घेतलाय, मीठ चवीपुरतं, कोथिंबीर, पनीर आणि आपलं 3 वाटी तांदूळ घेतलेत, वाटाणा घेतलाय। आता मी कुकर गरम करायला ठेवलेला, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ओतलंय। तेल तापलं की आपण राई टाकूया। राई चांगली तडतडली की आपण जिरं टाकूया। जिरं तडतडलं की लसूण टाकली, लसूण चांगली लाल होऊन द्यायची। तेजपत्ता टाकून घ्यायचा, कढीपत्ता टाकून घ्यायचा, हिरवी मिरची 2 घेतलेली आपण ते टाकून द्यायची। आता आपण कांदा टाकूया। कांदा चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये। कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा तेलात। कांदा आपला चांगला लाल झाला की आपण टमाटर टाकूया। 2 मोठे टमाटर बारीक कापून घेतलेले ते टाकायचे। टमाटर चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे। टमाटर भाजले की आपण गाजर टाकूया। गाजर मी 1 घेतलेले, ते बारीक तुकडे करून घेतले गाजराचे, ते टाकलं की आपण आता मसाला टाकूया। हे कांदा लसूण आपला घरातला मसाला आहे, घाटी मसाला, हे बिर्याणी मसाला, चवीपुरतं मीठ, हळदी, हे चांगलं आता मसाले परतून घ्यायचे कांद्या टोमॅटो मध्ये। आपण आता मटर टाकून घ्यायचं। मटर टाकलं की आपण पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते पनीर टाकून द्यायचं। पनीर मी फ्राय केले नाही, आजच पनीर कापून घेतले, ते टाकून घ्यायचे। पनीर टाकलं की स्वच्छ धुतलेला आपला तांदूळ टाकायचा। मी 3 वाटी घेतलाय, इंद्रायणी घेतलाय, तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुमच्या घरामध्ये असेल तो। मी इथे इंद्रायणी घेतलाय। तर हे सर्व मसाला आपलं एकसारखं चांगलं हलवायचं, पूर्ण एकसारखं हललं पाहिजे, ते मसाला लागला पाहिजे। आणि वरून कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर पण चांगली मिक्स करायची। छान असं मिक्स करायचं। छान स्मेल येतोय, वास सुटलाय। आता आपण पाणी ओतून घ्यायचं। हे सर्व साईडचं काढून घ्यायचं आणि पाणी ओतून द्यायचं। आता कुकरचं झाकण लावायचं आणि 3 शिट्टी काढून घ्यायची। थोडंसं वरून तूप टाकायचं। आपण आपल्या भाताची शिट्ट्या होईपर्यंत आपण रायता बनवून घेऊया दह्याचा। मी तर दही घेतलंय 1/2 किलो, त्याला चांगला असा हलवून घेतलं,
त्याच्यामध्ये बुंदी टाकायची, खारी बुंदी. खारी बुंदी अशी हलवून घ्यायची. वरून थोडीशी भाजलेली जिऱ्याची पावडर टाकायची. मीठ टाकायचं चवीपुरतं. थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे बघा आपला रायता तयार. भातासोबत असा टेस्टी रायता छान लागतो. हे बघा आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण खोलून बघूया आपला भात कसं झाला. हे बघा आपला भात कसं झालाय. छान पैकी आपला भात झालाय. हे बघा आपण प्लेटमध्ये आता काढून घेऊया. भात सोबतच रायता सोबत पापड. हे मेनू आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, नक्कीच ट्राय करा.